नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीमधलं कंपोनंट्स ऑफ फूड जे आहे टॉपिक आहे ते रिवाईज करणार आहोत. NCERT बेस्ड एक क्विक रिव्हिजन असणार आहे, जसं आपण जॉग्रफीचं बघितलं होतं त्याच पद्धतीने. तर बघूयात मग कंपोनंट्स ऑफ फूड. तत्पूर्वी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तोही सायमल्टेनियसली फॉलो करा. तर आता कंपोनंट्स ऑफ फूड जे आहे तर तिच्यामध्ये काय काय येतं बघा. तर कार्बोहायड्रेट जे पहिलं आहे. आता कार्बोहायड्रेट हे एनर्जी गिविंग फूड आहे, हिच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळत असते. आणि दुसरी महत्त्वाची की कार्बोहायड्रेटचा सोर्स काय आहे. गहू आहे, तांदूळ आहे, बाजरी, पपई, शुगर क्रेन, मेलॉन, मेज, मका, या सर्व हिच्यामध्ये काय कार्बोहायड्रेट असतात. दुसरं आहे फॅट. ओके, आता फॅटसुद्धा एनर्जी गिविंग फूडच आहे. आता याच्यामुळे एनर्जी मिळते, जवळपास कार्बोहायड्रेटपेक्षा जास्त एनर्जी फॅटमधून मिळत असते. हे वॉटर सॉल्युबल नसतात, हे लक्षात ठेवायचं, हे आपल्याला MCQमध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नर्व्स आणि ब्रेन हे बिल्ड करण्यामध्ये फॅटचं फार मोठं योगदान आहे. आपला जो मेंदू असतो तो 40% फॅटनी बनलेला असतो. त्याच्यानंतर आपली बॉडी इन्सुलेट करण्यासाठी सुद्धा फॅट योगदान देतं. म्हणजे जे लोक जाड असतील तर त्या लोकांना थंडी कमी वाजते, जी लोक बारीक असतील त्यांच्यापेक्षा. त्याच्यानंतर सेक्स हार्मोन्स प्रोड्यूस करणं, त्याच्यानंतर ॲड्रिनल कॉर्टेक्सचे हार्मोन प्रोड्यूस करणं, हेही काम फॅट करत असतं. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल जे आहे, कोलेस्ट्रॉल कशासाठी असतं, सेल मेम्ब्रेन आणि बाईल सॉल्टसाठी इसेन्शियल आहे ते. तर कोलेस्ट्रॉलची पण निर्मिती याच्यामुळे होत असते फॅटमुळे. त्याच्यानंतर जे काही व्हिटॅमिन्स आहेत A, D, E आणि K. आता व्हिटॅमिन्समध्ये पण वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉल्युबल असे दोन प्रकार आहेत. तिच्यातलं A, D, E, K जे आहे तर ते फॅट सॉल्युबल आहेत आणि ते ॲब्झॉर्ब फॅटद्वारे केलं जातं. बाकी B आणि C जे आहेत तर ते वॉटर सॉल्युबल आहेत. आता याला पण लक्षात कसं ठेवायचं, WBC लक्षात ठेवायचं बघा, है ना. WBC RBC जे सेल असतात तसं WBC, W फॉर वॉटर, BC विटॅमिन्स. तर ते वॉटर सॉल्युबल आहे. बाकी A, D, E, K जे आहे ते फॅट सॉल्युबल आहे. एनर्जी स्टोअर करतं आहे. मग आपल्याला फॅट कशातून मिळतं बरं. मस्टर्ड ऑइल जे आहे, कोकोनट ऑइल आहे, दूध आहे, तूप आहे, बटर, क्रीम, मीठ, है ना. तर या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला फॅट मिळत असतं. तर हे एक महत्त्वाचं आहे आपल्याकरता. त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग प्रोटीन्स. आता बघा, पहिले एनर्जीवाले होते कार्बोहायड्रेट आणि फॅट. आता बॉडी बिल्डिंगमध्ये कोण कोण येतं. सगळ्यात पहिलं प्रोटीन्स. आता प्रोटीन कशासाठी, ग्रोथ आणि रिपेअर ऑफ अ बॉडी, है ना. बॉडीची चांगली ग्रोथ झाली पाहिजे, जर काही डॅमेज झाला असेल तर तो रिपेअर करण्यासाठी. मग आता प्रोटीन कशातून मिळतं, डाळींमधून, अंड्यामधून, फिश, पनीर, पीज, सोयाबीन, मिल्क, है ना. या सगळ्या याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळत असतात. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे विटॅमिन्स. विटॅमिन्स आपल्याला वेगवेगळ्या डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करत असतात. म्हणजे कोविड-19च्या काळामध्ये बऱ्याचदा सुरुवातीला लोकांनी केलं की तुम्ही मल्टीविटॅमिन घ्या वगैरे, किंवा TV वर पण ॲड चालू असतात, तंदुरुस्ती कराच, है ना. तर रिवायटल बी, हे विटॅमिन्स कशातून मिळतात, फिशमधून, ऑइलमधून, मिल्क, कॅरेट, लेमन. त्याच्यानंतर सकाळी जर तुम्ही सनलाईट घेतला, सूर्याचा प्रकाश घेतला, तर तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन D पण प्रिपेअर होतं. तर ते पण एक महत्त्वाचं आहे. मिनरल्स. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची प्रॉपर ग्रोथ झाली पाहिजे आणि आपल्याला स्वास्थ्य पाहिजे, आणि त्याच्याकरता एक स्मॉल क्वांटिटीमध्ये मिनरल्ससुद्धा आपल्याला हवे असतात. फॉर एक्झाम्पल आयोडीन. आयोडीन कशातून मिळतं, फिशमधून, स्पॅनॅशमधून, जिंजरमधून. त्याच्यानंतर फॉस्फरस मिल्कमधून, केळामधून मिळतं. आयर्न रेडिश आणि ॲपल या दोघांमधून मिळतं बघा. कॅल्शियम मिल्क आणि एगमधून मिळतं. तर मिनरलसुद्धा आपल्यासाठी गरजेचे असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता प्रोटीनचा काय रोल आहे बॉडीमध्ये. एक तर बॉडीची चांगली ग्रोथ होणं, विकास होणं, आणि जर काही डॅमेज असला असेल पण तो रिपेअर करणं. त्याच्यानंतर मसल, टिश्यू ऑर्गन्स, त्याच्यानंतर हार्ट, लंग्स, डायजेस्टिव्ह ऑर्गन, हे बिल्ड करण्यामध्ये प्रोटीनचा खूप रोल असतो. म्हणजे तुमच्या मसल्स असतील, टिश्यू असतील, ऑर्गन्स असतील. ऑर्गन्समध्ये हृदय असेल, लंग्स, फुफ्फुस असतील, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतर जे असे काही एन्झाईम्स जे डायजेशनसाठी गरजेचे असतात ते सुद्धा प्रोटीन हेल्प करतं तयार करायला. त्याच्यानंतर हार्मोन्स, इंडोक्राईन ग्लँडच्या हार्मोनसाठी सुद्धा प्रोटीन गरजेचा असतो. प्रोटीन हा फक्त म्हणजे बॉडी स्ट्रक्चरसाठी गरजेचा नाही आहे, मसल वगैरे, तर तो इम्युन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी सुद्धा गरजेचा आहे. कारण तुम्ही इथं बघितलं असेल की डायजेशनसाठीचे एन्झाईम्स, है ना, इंडोक्राईन ग्लँडचे हार्मोन्स वगैरे ते प्रोटीनमधून तयार होत असतात. फॅट सोल्युबल कुठले आहेत बघा विटॅमिन्स जे आहेत तर ते तुमच्यासमोर आहे A, D, E आणि K.
ओके. वॉटर सोल्युबल जे आहे बी आणि सी आहे. तुम्हाला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी WBC फंडा सांगितला. WBC सोडलं की बाकी सगळं मग फॅट सॉल्युबल होऊन जातं ADEK. आता फायबर आणि वॉटर, तर हे खूप महत्त्वाचं आहे. डायटरी फायबर किंवा रफेज. म्हणजे बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो. टी व्हीवर त्याच्याही ॲड भरपूर चालतात आपल्याकडं. सगळ्यात सिम्पल असतं की तुमची डे टू डे लाईफमधला तुमचा आहार कसा आहे. आणि याच्यामधून आता फायबरमधून तुम्हाला न्यूट्रिएंट वगैरे मिळत नाही, परंतु ते आपल्या फूडला बल्की करतं, लुब्रिकेशन तिच्यामध्ये ॲड करतं आणि अनडायजेस्टेड फूड जे असतं बॉडीतलं ते बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. आणि हे शरीरामधले जे काही न्यूट्रिशन म्हणजे आपल्यासाठी चांगले असणारे बॅक्टेरिया जे काही आपल्या आतड्यांमध्ये असतात त्याच्यासाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम पण फायबर करतं. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये प्लांट प्रोडक्ट जे आहेत, होल ग्रेन, पल्सेस, पोटॅटो, फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल, म्हणून तुमच्या रोजच्या आहारामध्ये किंवा कच्चे जे काही हे असतात म्हणजे मुळा असेल, गाजर असेल, काकडी असेल, है ना, फ्रूट्स यांचा समावेश असणं गरजेचं असतं, जेणेकरून तुमचं हेल्थ चांगलं राहतं. वॉटरच्या बाबतीमध्ये वॉटर काय करतं, न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करायचं काम करतं आणि जे काही वेस्ट असेल ते बॉडीमधून बाहेर टाकत असतं, जसं युरिन आणि स्वेटमधून. आणि लिक्विडमध्ये मग आता वॉटरमधून मिळतं, मिल्कमधून मिळतं, टीमधून मिळतं. जिथं जिथं लिक्विड फूड तुम्ही घेता तिथं सगळ्या दूर तुम्हाला पाणी मिळत असतं. त्याच्यानंतर बॅलन्स डाईट. आता बॅलन्स डाईट जे काही आहे की आपल्या सगळे न्यूट्रिएंट्स तिच्यामध्ये असणं आणि तेही योग्य प्रमाणात असणं, जे आपण वरती बघितले आहे. तिच्यामध्ये रफेज आणि वॉटर ह्या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं असतं. आता कुकिंगमध्ये बघितलं तर कुकिंग काय करतं ना की हे जे फूड आहे त्याला टेस्टियर बनवतं आणि डायजेस्ट करण्यासाठी इझी बनवतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट कच्चं खाणं आणि तेच जर तुम्ही उकडून खाल्ली, त्याच्यानंतर भाजून खाल्ली तर ते डायजेशनसाठी सोपं होतं. आणि पण फॅटचा एक दुसरा दुरुपयोग जो आहे की ओबेसिटी. खूप जास्त फॅट असलं तर वजन वाढ आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर असतात, लठ्ठपणा. आता हिच्यामध्ये जो एक महत्त्वाचा फॅट, ट्रान्स फॅट म्हणून एक प्रकार असतो, ट्रान्स फॅटी ॲसिड्स, TFA किंवा ट्रान्स फॅट्स. आता हे खूप हार्मफुल टाईप असतात. म्हणजे जे काही फॅटचं आपण बघितलं की फॅट आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये हेल्पफुल ठरतं, पण हे फॅट आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असतं आणि याचा आपल्या बॉडीवर जो असतो तो निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे नॅचरली पण सापडतं आणि आर्टिफिशियली पण बनतं, परंतु आपल्या बॉडीमध्ये ट्रान्स फॅट्स हे आर्टिफिशियल बनलेले मोठ्या प्रमाणात इंटर करतात रॅदर दॅन नॅचरली खूप स्मॉल अमाऊंट असतं. त्याच्यानंतर आता आपल्या डाएटमध्ये ह्या आर्टिफिशियली पण येतात, नॅचरली पण येतात. आता आर्टिफिशियल जे असतात, आर्टिफिशियल ट्रान्स फॅट कधी फॉर्म होतात की जेव्हा हायड्रोजन असतो तो ऑइलबरोबर रिॲक्ट होतो आणि तिच्यामधून फॅट प्रोड्यूस केलं जातं. फॉर एक्झाम्पल म्हणजे प्युअर घी असेल, बटर असेल, तर तिच्यामधून ह्या गोष्टी म्हणजे बटर किंवा प्युअर घी सारखा जो प्रकार बनवला जातो है ना, त्याच्याशी मिळता जुळता रिसेम्बलिंग, तर तो असतो. म्हणजे आर्टिफिशियल जे काही फॅट आहे किंवा ट्रान्स फॅटी ॲसिड्स आहेत ते म्हणजे आपलं गावरानी तूप किंवा मग बटर असं नाही, पण याच्या सारखेच पदार्थ की जे याच्या सबस्टिट्यूशन म्हणून काम करतात ते बनवले जातात आणि तिच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑइल जे आहे ते एकत्र आणलं जातं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पार्शियली हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल्स जे आपल्या याच्यात असतात जेवणामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल याला पार्शियली हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल्स PHVO, वनस्पती तूप असेल, मार्गॅरिन असेल, तर हे सगळं काय असतं, हे ट्रान्स फॅटी ॲसिड असतात. आता नॅचरल ट्रान्स फॅटी ॲसिड हे मीटमध्ये असतात किंवा डेअरी प्रोडक्ट्समध्ये असतात, पण ते खूप स्मॉल अमाऊंटमध्ये असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पार्शियली हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल्स असतात हे खूप हाय असतात ट्रान्स फॅटी ॲसिड्समध्ये. आणि सगळे फूड आयटम जे बेक केले जातात किंवा फ्राय केले जातात वनस्पती ऑइलमध्ये किंवा मग मार्गॅरिनमध्ये, म्हणजे जे वनस्पती घी वगैरे आपण ऐकतो, डालडा वगैरे त्या टाईप है ना, केक आणि पेस्ट्री, त्याच्यानंतर पॅटीज, त्याच्यानंतर रस्क, फ्राईड आलू चाट, आलू टिक्की जर ती वनस्पतीमध्ये बनवली असेल तर, स्वीट मिठाई ती पण वनस्पती घीमध्ये बनलेली असली तर, त्याच्यानंतर कुकीज, बिस्किट, फ्रेंच फ्राईज, पोटॅटो चिप्स, भटुरा, हां लय खातात लोक भटुरा, छोले भटुरे है ना, समोसा, पराठा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार प्रमाणात तुमच्या बॉडीमध्ये गेल्या पाहिजेत, अदरवाईज प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे हार्ट डिसीज होऊ शकतात.
आणि हिच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल पण वाढते आणि जे गुड कोलेस्ट्रॉल असतं बॉडीमधलं HDL त्याची पण प्रमाण कमी करण्यात येतं या ट्रान्स फॅटी ॲसिड्समुळं. याच्यामुळे टाईप 2चा डायबिटीज होणं, ओबिसिटी, लठ्ठपणा, हृदयाचे आजार, मेटाबॉलिक सिंड्रोम, इन्सुलिनचा रेजिस्टन्स आहे ना, त्याच्यानंतर इनफर्टिलिटी, त्याच्यानंतर काही कॅन्सर्स, या सगळ्या गोष्टी प्रमोट होतात. त्याच्यामुळे ट्रान्स फॅटी ॲसिड हे भयानक प्रकरण आहे. तर ते लक्षात ठेवा. ट्रान्स फॅटी ॲसिडवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आता ट्रान्स फॅटी ॲसिड काय एवढे यूज केले जातात, तर सगळ्यात महत्त्व असतं की तिच्यामध्ये ऑइल असतं आणि ते खूप काळासाठी प्रिझर्व करता येऊ शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं की प्युअर घी जे असतं त्याचं सबस्टिट्यूट म्हणून हे वापरलं जातं है ना. आमच्या इथले पदार्थ तुपातच तळले जातात है ना, तर ते बघून घ्यायचं नेमकं तूप कुठलं आहे. त्याच्यानंतर याची कॉस्ट पण खूप कमी असते. म्हणजे बघा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गावरानी तुपाची रिप्लेसमेंट आहे, त्याच्याबरोबर जास्त काळासाठी टिकवून ठेवता येतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट किंमत फार कमी आहे. आता जे काही डिफिशियन्सी डिसीजेस जर बघितले तुम्ही, व्हिटॅमिन एमुळे लॉस ऑफ विजन, डोळ्यांचा प्रॉब्लेम येतो, दिसण्याचा, पुअर विजन, लॉस ऑफ विजन इन डार्कनेस, राईट दिसत नाही. व्हिटॅमिन B1 बेरी ओके, सो हिच्यामुळे मसल वीक होतात, एनर्जी खूप काही राहत नाही. व्हिटॅमिन C जो आहे तो स्कर्वी म्हणजे जे आपले जम्स असतात मसुडे तिच्यामधून ब्लिडिंग सुरू होतं है ना, आणि खूप जास्त वेळ लागतो त्याला हील होण्यासाठी. व्हिटॅमिन D जे आहे ते रिकेट्स है ना, सॉफ्ट होतात, बेंट होतात बोन्स. त्याच्यानंतर कॅल्शियम जे आहे तर बोन आणि टूथ हे यांचं डिकेइंग जे काही आहे, म्हणजे हाडं असतील ती ठिसूळ होणं, दात खराब होणं है ना, वीक बोन्स, टूथ डिके, हे सगळं कॅल्शियममुळे होतं. आयोडीन ग्वायटर होतो हिच्यामुळे. आता आयोडीनमुळे जे काही आहे तर गळ्याजवळ सगळं जे काही स्वलन दिसतं तुम्हाला, मेंटल डिसॅबिलिटी लहान मुलांमध्ये येते. आयर्न जे आहे त्याच्यामुळे ॲनिमिया होतो, वीकनेस येते. आता इकडे जर तुम्ही बघितलं की प्रोटीन जे आहे, प्रोटीन जर कमी असलं तर काय होणार, एकतर स्टंटेड ग्रोथ, हाईट प्रॉपर वाढणार नाही मुलांची, स्वेलिंग असतं फेसला, जे चेहऱ्यावर सुजलेला असतो चेहरा, हेअर जे असतात ते डिस्कलर होतात, केसांचा कलर बदलतो, स्किन डिसीज असू शकतात, डायरिया होतो. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन ह्या दोन्ही गोष्टी जर कमी असल्या तर तिच्यामुळे ग्रोथ जी आहे ती होत नाही, म्हणजे फोर्सफुली स्टॉप होऊन जाते ग्रोथ. आणि ती लोकं जी असतात ती खूप थीन असतात, खूप वीक असतात. तर ह्या काही बेसिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये ह्यांचं प्रमाण जे आहे ते जाणं फार गरजेचं असतं. आता टेस्ट जर करायचे असल्या की फॅट प्रेझेंट आहे का, तर सरळ असतं. फॅटचं एकदम सिम्पल आहे. तुम्ही जर पेपरवर रब केलं तर ते ऑइली होऊन जातं. म्हणजे साधा ते आलूवडा वगैरे असतो त्याला पेपरवर क्रश करा किंवा जे काही तुमच्याकडं, तर लगेच त्याला तेल लागणार आहे, तळलेली वस्तू आहे एखादी. कार्बोहायड्रेट याच्यामध्ये स्टार्च आणि शुगर असते, तिच्यामुळे आयोडीन सोल्युशनमध्ये आपण याची टेस्ट करू शकतो, जिच्यामुळे तो ब्ल्यू ब्लॅक कलर होऊन जातो त्याचा. प्रोटीन जे आहे त्याच्यासाठी बिरेट्स टेस्ट केली जाते आणि पेप्टाईड बॉन्ड्स तिच्यामध्ये आहेत का हे बघितलं जातं, असतील तर ते प्रोटीन आहे. त्याच्यानंतर कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोडामध्ये जर तुम्ही टाकलं एखादं प्रोटीन असलेला घटक तर त्याचा कलर जो आहे तो जांभळा होतो. तर हे काही बेसिक होतं कंपोनंट्सच्या बाबतीमध्ये. तर ह्या बेसिक फॅक्ट लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक